गेले बंडल तेच मी मग बघितलं चार्जरला दिली का आला तो परत माझ्याकडे गेली तर नाही काम करा तुम्ही तुमच्या कोण ताब्यात घेताय कोण ताब्यात घेताय तुम्ही ताब्यात घ्या बंद केला आम्ही फक्त शूट करतो पब्लिक आहे तुम्ही सांगा पाटील तेव्हा नाही कळला शूट करू द्या यांना बाईट करा कॉपरेट सर कॉपरेट हिंदी मराठी दोन्ही पण आपलं नाव सदा फबोली मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष। सदाम जी बताइए की काय एकूण प्रकरण झालं सकाळपासून आणि कशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण उघडकीस आलं? 1:30 किंवा 2 वाजेच्या सुमारास आम्ही जेव्हा गिरगाव इकडे उभं होतो, गिरगाव जे कोर्ट आहे किशनदास हॉस्पिटलचे तिकडे उभं होतो, तिकडे ही टेम्पो जी आहे ती आम्हाला दिसून आली। त्याच्याबरोबर टेम्पोमध्ये काही लोक ज्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्याशी विचारपूस केली त्यावेळेस कळलं की ते ऑक्ट्रॉयचे अधिकारी आहेत म्हणून सांगितलं। ते काही पैसे आतमध्ये टाकत होते, पैसे लपवायचा प्रयत्न करत होते आणि त्याच्याबरोबर काही बाकीची लोक जे तिकडे दिसली ते नंतर कळलं आम्हाला की त्याच्यात महापौरचे जे भाऊ आहेत ते स्वतः होते आणि काही शिवसैनिक त्याच्यात टेम्पोच्या आजूबाजूला होते बाईकवर। त्या लोकांनी ती गाडी एस्कॉर्टिंग करून ह्या परिसरामध्ये आणून उभी केली आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ता तिकडे येऊन उभे झाले। ह्याची पुष्टी ह्याच्यावरनं होते की ज्यावेळेस अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर मीडियाने इकडे वार्ता केली त्यावेळेस त्यांनी हे जतून दिलं किंवा मान्य केलं की ह्याच्यामध्ये महापौरचे काही कार्यकर्ता होते, महापौरचे काही कार्यकर्ता होते ज्यांनी ह्या पाकिटांना उघडलं आणि त्याच्यामध्ये नोटा आहेत ते दर्शवलं। आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की हे सगळं दिसून आल्यानंतरही तुम्ही का पोलिसांना इन्फॉर्म करत नाही, तर त्यांनी सांगितलं जेव्हा आम्ही 100 नंबरवर कॉन्टॅक्ट केला ते गाडीला पाठलाग करून इथपर्यंत आम्ही आलो त्यावेळी 100 नंबरला कॉन्टॅक्ट केलं, तिकडचे बीट मार्शल आले त्यावेळेस त्यांचे कार्यकर्त्यांनी महापौरचे त्यांना सांगितलं हे महानगरपालिकेचं काम आहे, पोलिसांना आम्ही बघून घेऊ म्हणून त्यांना या आवारामधनं बाहेर काढून टाकलं। हे आम्हाला वाटतं कुठेतरी षडयंत्र आहे महानगरपालिकेमध्ये, जे ब्लॅक मनी आहे त्याच्या आणि महापौरच्या भावाचं इकडे उपस्थित असणं हे सिद्ध करतं की महानगरपालिकामध्ये शिवसेना कशा पद्धतीचे कामं चालू आहे। मला एक सांगा की नोटा तुम्ही स्वतः पाहिल्यात का आणि ज्यांचा उल्लेख तुम्ही करत आहात श्रद्धा जाधव यांच्या भावाचा उल्लेख तुम्ही करत आहात त्यांना तुम्ही ओळखता का, त्यांचं नाव काय? हो, त्यांना आम्ही ओळखतो अशावरनं की ज्यावेळेस त्यांनी फोन लावून दिला मी स्वतः तिकडे उपस्थित होतो आणि अधिकाऱ्यांनी ही पुष्टी केली की सन्माननीय महापौर आता माझ्याशी बोललेत, ह्याची कारवाई वरिष्ठ अधिकारी करणार आहेत असं त्यांनी मला जतून दिलं असं कार्यकारी ह्यांचं म्हणणं होतं ऑफिसरचं। आणि ह्या गोष्टीला पुष्टी त्यांनी न्यूजवाल्यांनाही केलं की महापौरचे कार्यकर्ता आमच्याबरोबर त्यावेळी तिकडे उपस्थित होते। हे आमच्याकडे मीडियामध्ये पण रेकॉर्डिंग आलेली आहे, हे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे।
मी स्वतः तिकडे उपस्थित होतो आणि मी स्वतः त्यांना बोलताना बघितलेलं आहे महापौरांची, की अशा पद्धतीने काय त्यांची वार्ता झाली ते तर मला ऐकून आली किंवा सांगता येत नाही काय झालं. पण ज्या पद्धतीने त्यांचे भाऊ इकडे उपस्थित होते, सेनेचे कार्यकर्ता ज्यांना मी ओळखतो ते इकडे उपस्थित होते, त्याच्यावरनं हे खरोखर दर्शवून येतं की ह्यांचा हात ह्याच्या मागे काय ना काहीतरी 100% आहे. सरदार जी हिंदी में बता दीजिए कुल मामला क्या था, क्या क्या देखा आपने और किस पर आपका शक है अभी? जब हम लोगों ने 1:30 से 2 बजे के करीब इस टेम्पो के अंदर महानगर पालिका के ऑक्ट्रॉय के कुछ लोगों को नोटों के बंडल छुपाते हुए देखे हमने, तब हमने इस गाड़ी का पाटला किया. तब हमें पता चला कि इस गाड़ी के साथ महानगर पालिका की जो हमारी सम्मानीय महापौर है उनके भाई भी साथ में और कुछ सेना के ऑफिस बेरर्स वो भी बाइक के ऊपर इस गाड़ी का पाटलाग करते हुए हमारे साथ इस परिसर के अंदर आए. जब हम लोगों ने अधिकारी को कहा कि आपने खुद इसमें पैसे देखे हैं, आप इसकी कंप्लेंट पुलिस स्टेशन में क्यों नहीं करते, हमने खुद 100 नंबर के ऊपर फोन लगाया और यहाँ के जो लोकल बीट मार्शल है जब वो यहाँ आए तब उनको खुद कहा गया कि ये महानगर पालिका का मुद्दा है, उसमें जो कुछ भी है वो महानगर पालिका का है, वो आपको कोई भी अधिकार नहीं है उसकी जांच पड़ताल करने की, और उनको वापस भेज दिया गया. 1 बजे से लेकर 9 बजे तक इस गाड़ी का पंचनामा नहीं किया गया जब तक मैंने खुद म्युनिसिपल कॉरपोरेशन के जो हमारे सम्मानीय कमिश्नर है उनको हमने जब तक कंप्लेंट नहीं की तब तक वो ऑफिसर पुलिस स्टेशन में भी जाने के लिए तैयार नहीं था. हमने वरिष्ठ पुलिस के अधिकारियों को भी फोन किया जिन्होंने बहुत जल्दी कोऑपरेट करके यहाँ जो इस पुलिस स्टेशन के सीनियर है उनको भेजा और एसीपी आए और उनके सामने जब गाड़ी खोली गई, पूरा शटर खोला गया तो उसमें से पैसों के बंडल और एक सोने से भरा हुआ बॉक्स मिला है अब तक, और बाकी के बॉक्सेस शायद चेक करना बाकी है. इस पूरे मामले में आपका ये कहना है कि मेयर श्रद्धा यादव के भाई भी उनके साथ थे, क्या आप उन्हें जानते हैं? उनका इससे पहले आपसे परिचय था? नहीं, क्या नाम है उनका? मुझे तो सिर्फ अधिकारियों ने ही कहा है कि वो मेयर के भाई थे, और बीट मार्शल जो है पुलिस के अधिकारी थे वो उनको जानते हैं. उन्होंने खुद कहा कि वो उनके भाई है, उन्होंने कहा हमें निकलने के लिए तो हमें निकलना पड़ा. हमने पूछा कि आपने क्यों नहीं खोला वो दरवाजा खोल के, आपने चेक क्यों नहीं किया, उन्होंने कहा कि उन्होंने हमें कहा निकलने के लिए, इसलिए हमें निकलना पड़ा. ठीक, थैंक यू.